करायचं. थांबायचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सुप्रभात. कसे आहात सर्वजण? आनंदात ना? असलेच पाहिजेत. या आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका 2025 या मिशन आरंभच्या तासिकेमध्ये प्रथमतः मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अगोदरचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून हा जो मिशन आरंभ कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे तो अत्यंत स्तुत्य आणि सर्वांनाच उपयोगी पडेल, सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येत आहे. आताचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय भंडारी साहेब, त्याचप्रमाणे आपले शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्करजी पाटील साहेब, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या नोडल अधिकारी मिशन आरंभच्या नोडल अधिकारी सन्माननीय कारले मॅडम यांनी हा उपक्रम तसाच पुढे अविरतपणे चालू ठेवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे खूप चांगला फायदा होणार आहे. म्हणून आपल्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सर्वांनीच मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि आपण धन्यवाद देऊयात. आजची जी तासिका आहे, तासिका सुरू करण्यापूर्वी अर्थातच मी एका छोट्या गोष्टीने ही तासिका सुरू करणार आहे. गोष्ट आहे बाळ गंगाधर टिळकांची, म्हणजेच लोकमान्य टिळकांची. लोकमान्य टिळक हे त्यांचा जन्म जरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला असला तरी त्यांचं शिक्षण आणि पुढील बरंच आयुष्य पुण्यामध्येच गेलेलं आहे. ते लहानपणीच त्यांच्या कुटुंबाबरोबर पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला शाळेत जाण्याचं त्यांचं वय झालं त्यावेळेला त्यांना त्यांच्या पालकांनी शाळेमध्ये घातलं, त्यांचं नाव शाळेमध्ये दाखल केलं आणि ते शाळेत जाऊ लागले. आता टिळक ते अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. कोणतीही गोष्ट, कोणतंही उदाहरण ते अगदी तडकाफडकी उत्तर देत असत किंवा उदाहरण अगदी पटकन सोडत असत. अत्यंत लहानपणापासून अभ्यासू आणि हुशार असणार हे व्यक्तिमत्व. आणि आज ते एके दिवशी शाळेत गेलेले होते. खर तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की अन्याय सहन करणं ही जशी चुकीची गोष्ट आहे तसं अन्याय करणं ही जशी चुकीची गोष्ट आहे तसं अन्याय सहन करणं ही देखील चुकीची गोष्ट आहे. म्हणून एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणावरही अन्याय करू नये आणि इतरांनी जर कोणी आपल्यावर अन्याय केला, इतर जर दुसरं कोणी आपल्यावर अन्याय करत असेल तर तो अन्याय आपण सहन देखील करायचा नाही. टिळकांचा स्वभाव देखील असाच होता की कधी कोणावर अन्याय करत नव्हते आणि कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर तो देखील त्यांना सहन होत नव्हता. असे अत्यंत कडक स्वभावाचे असणारे आपले लोकमान्य टिळक असेच एके दिवशी ते शाळेमध्ये गेले. वर्ग भरला. त्यांची गुरुजी शाळेमध्ये आले. शाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी मुलांना सुरुवातीला एक गणित सोडवायला दिलं आणि मुलांना सांगितलं की ज्यांचं गणित सोडून होईल त्यांनी पाट्याखाली ठेवायच्या आणि शांत बसायचं. टिळकही
गणित सोडत बसले तोपर्यंत गुरुजींचं हजेरी लिहिण्याचं काम चालू होतं, विद्यार्थ्यांचं गणित सोडविण्याचं काम चालू होतं आणि आपले गुरुजी वर्गामध्ये ते हजेरी लिहिण्याचं काम करत होते. थोडा वेळ गेला, त्यानंतर मग गुरुजींचं हजेरी लिहिण्याचं काम पूर्ण झालं आणि विद्यार्थ्यांचंही गणित तोपर्यंत सोडून झालेलं होतं. सर्वांनी पाट्या खाली ठेवलेल्या होत्या. त्यावेळेला पद्धत अशी होती की ज्यांचं गणित सोडून होईल त्यांनी पाट्या उलट्या करून ठेवायच्या, जेणेकरून ते आपण सोडवलेलं गणित इतर विद्यार्थ्यांना दिसणार नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते सर्व विद्यार्थ्यांनी गणित सोडवलं. गुरुजी उठले, सर्वांचं गणित ते तपासत तपासत पुढे पुढे चालले. बऱ्याच मुलांचं गणित तपासलं, काही मुलांचं गणित बरोबर होतं, त्यांना बरोबरची खून त्यांच्या पाठीवर उमटत होती आणि ज्यांचं गणित चूक असेल त्यांच्या पाठीवर चुकीची फुली उमटत होती. सर्व विद्यार्थ्यांच्या पाट्या चेक करत तपासत तपासत गुरुजी टिळकांजवळ आले आणि टिळकांची पाटी त्यांनी पाहिली. टिळकांनी सोडवलेलं गणित बरोबर होतं, त्यांचं उत्तर बरोबर होतं, परंतु गुरुजींचं म्हणणं असं होतं की मी जी काल पद्धती शिकवली गणित सोडवण्याची त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवायचं होतं आणि उत्तर जरी बरोबर असलं तरी गुरुजींनी टिळकांच्या पाठीवर चुकीची फुली दिली. आणि नंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचं तपासण्यापूर्वीच टिळकांचा स्वभाव अगदी हजरजबाबी होता किंवा त्यांना कुठलीही गोष्ट चुकीची होत असेल तर आवडत नव्हती. त्यांनी लगेच गुरुजींना विचारलं, गुरुजी माझं गणित तर बरोबर आहे, तुम्ही चूक का दिलं? गुरुजी म्हणाले, तुझ्या गणिताचं उत्तर बरोबर आहे, परंतु तू जे गणित सोडवलेलं आहे त्या गणिताची पद्धत मी काल तुम्हाला शिकवलेली होती, पद्धत तशी तू केलेली नाही, पद्धतीने ते गणित सोडवलेलं नाही. तुझं जरी उत्तर बरोबर असेल तरी तुझी पद्धत चुकीची आहे आणि म्हणून तुझं गणित मी चूक दिलेलं आहे. टिळकांना काही राहवलं नाही. टिळकांना आपलं गणित बरोबर असून आपल्याला चुकीची फुली आपल्या पाठीवर दिली किंवा आपलं गणित चूक दिलं हे त्यांना काही मान्य नव्हतं. आणि म्हणून टिळकांनी तास संपताच ते उठले आणि तडक मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ गुरुजी पाठीमागून आलेच. मुख्याध्यापकांना टिळक भेटले आणि त्यांना ते गणित दाखवलं. म्हटले, सर माझं हे गणित बरोबर असून सुद्धा गुरुजींनी हे गणित चूक दिले, तुम्ही एकदा चेक करा माझं गणित चुकलं की बरोबर आहे. त्या मुख्याध्यापकांनी ते गणित पाहिलं तोपर्यंत गुरुजी त्या ठिकाणी आलेले होते. मुख्याध्यापकांना मोठा प्रश्न पडला, आता न्याय कसा द्यायचा? आता नेमकं कोणाचं बरोबर म्हणायचं? गुरुजींचं चुकलं म्हणावं तर गुरुजी नाराज होतील, जर त्या विद्यार्थ्याचं किंवा टिळकांचं चुकलं म्हणावं तर ते लहान बालक आहे, त्याचं उत्तर तर बरोबर आहे, त्यामुळे तेही नाराज होतील. मग आता करायचं काय? मग त्यावेळेला पुण्यामध्ये एक गणिताची छत्री नावाची जे अतिशय हुशार असे शिक्षक होते, त्यांनी मुख्याध्यापकांना बोलून घेतलं आणि त्यांना ती पाटी दाखवली. ती पाटी दाखवल्यानंतर त्या शिक्षकांनी ती पाटी पाहिली, थोडा विचार केला आणि त्या मुलाच्या म्हणजे बाळ गंगाधर टिळकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि म्हटले, बाळ हे तुझं गणित बरोबर आहे, तुझ्या गणितामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही. आणि गुरुजींनाही त्यांनी समजून सांगितलं की जरी त्या मुलाची पद्धत वेगळी असली, तुम्ही शिकवलेली पद्धत त्या पद्धतीने जरी ते गणित सोडवलेलं नसलं तरी सुद्धा त्याने जी पद्धत या ठिकाणी गणितात वापरलेली आहे त्याच्या वयाच्या मानाने तर खूपच अत्युत्कृष्ट आहे. कारण एवढी कठीण पद्धत असून सुद्धा या इतक्या छोट्याशा मुलाने इतकं सुंदर गणित ते सोडवलेलं आहे आणि त्यामुळे ते गणित चुकीचं तर बिलकुलच नाही, निश्चितच चुकीचं नाही, ते गणित बरोबरच आहे. आणि ज्यावेळेला त्या छोट्या बाळाच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली त्यावेळेला ते बाळ अतिशय आनंदित झालं, अगदी खुश होऊन उड्या मारतच त्यावेळेचे ते छोटे टिळक वर्गामध्ये गेले. अतिशय समाधान त्यांना वाटलं. आता या ठिकाणी गुरुजींचीही चूक नव्हती, बाळाचीही चूक नव्हती, मुख्याध्यापकांचीही चूक नव्हती आणि जे तज्ञ शिक्षक बोलावले त्यांचीही चूक नव्हती. अगदी सगळे त्यांच्या जागेवर बरोबर होते. परंतु त्या छोट्याशा बालकाच्या मनावर एक वेगळाच परिणाम झाला असता. त्याचं उदाहरण जर चूक दिलं असतं
कायमस्वरूपी गुरुजींनी जो निर्णय दिला चुकीचा तो जर कायम ठेवला असता तर त्या छोट्या बालकाच्या मनावर, त्याच्या बालमनावर एक वाईट परिणाम झाला असता. म्हणून त्या तज्ज्ञ शिक्षकांनी अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि ते गणित बरोबर आहे असं सांगितलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असं ठणकावून इंग्रजांना सांगणारे लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय करारी स्वभावाचे होते. अगदी छोट्या वयापासून ते कधीही कुठल्याही गोष्टीत घाबरले नाहीत, डगमगले नाहीत आणि कधीही त्यांनी अन्याय सहन केला नाही. हे सगळ्यात महत्वाचं. कारण अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो हे त्यांच्या मनावर अगदी ठाम बिंबलेलं होतं. आणि म्हणून ते कधीही अन्याय करतही नव्हते कोणावर आणि कोणाचा अन्याय सहन सुद्धा करत नव्हते असे लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी लोकमान्य टिळकांची ही जी गोष्ट सांगितली ही गोष्ट लोकमान्य टिळकांचीच का सांगितली हे बऱ्याच जणांना समजलं असेल. कारण आज जो दिनविशेष आहे, आपण आज दिनदर्शिका हा घटक शिकणार आहोत आणि त्याच्यामध्ये दिनविशेष हा महत्वाचा भाग आहे. आणि आजचा दिनविशेष तुम्हाला सर्वांना माहित असेल, आज लोकमान्य टिळकांची जयंती आहे. आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचीच एक छोटीशी प्रेरणादायी कथा या ठिकाणी मी तुम्हाला आपली ही जी तासिका आहे ही तासिका आरंभ करताना या ठिकाणी सांगितली. आपणही या गोष्टीतून नेहमी बोध घ्यायचा आहे की मी असं तुम्हाला म्हणणार नाही की वर्गातच शिक्षकांना विरोध करा, परंतु ज्या ठिकाणी कुठे तुमच्यावर कधी अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी तो अन्याय कधीही सहन करायचा नाही. आपण स्वतः तर इतरांवर कोणावर अन्याय कधी करायचा नाही, परंतु जर इतर कोणी आपल्यावर अन्याय करत असतील तर तो अन्याय देखील आपण कधी सहन करायचा नाही. अशी एक वृत्ती आपण नेहमी बाळगली पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या या पाठाला सुरुवात करूयात. या ठिकाणी पहा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका 2025 आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या ठिकाणी आमच्या पाथर्डी तालुक्याची ही जी जिल्हास्तरीय प्रशिक्षक टीम आहे मिशन आरंभ ऑनलाईन तासिका, तर ही टीम आहे ही या सध्याच्या जुलै महिन्यामध्ये आमच्या पाथर्डी तालुक्याच्या मार्फत या ठिकाणी प्रत्येक दिवशी तासिका घेण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी सुरुवातीला मी माझा अल्पसा परिचय आपणा सर्वांना करून देतो. माझं नाव आहे महादेव निवृत्ती कवसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहसर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आमचं केंद्र आहे चिचुंडी. तर असा हा माझा छोटासा परिचय आहे. आणि मी आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील कालमापन या घटकातील दिनदर्शिका हा उपघटक या ठिकाणी आपण घेणार आहोत. आपण हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना अतिशय ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या जिल्हा परिषदेने हा जो मिशन आरंभ कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा जो मिशन आरंभ कार्यक्रम आहे हा इतका सुंदर आणि इतका स्तुत्य असा उपक्रम आहे की या उपक्रमामुळे, या तासिकांमुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय फायदा होत आहे. त्याचं कारण असं की जिल्हाभरातील सर्वच तालुक्यामधील अतिशय चांगली शिक्षक मंडळी तुमच्या समोर या ठिकाणी दररोज येत आहेत. प्रत्येक तालुक्याला वेगवेगळे महिने वाटून दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येक तालुका अगदी चांगल्या प्रकारची तयारी करून या ठिकाणी आपलं काम करत आहेत. आणि त्याचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून तुम्ही एकही तासिका कधीही चुकवू नका, कारण ह्या तासिका सर्वच्या सर्व अतिशय दर्जेदार तासिका या ठिकाणी होत आहेत. सर्वच तालुक्यातले शिक्षक अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला सर्वांना करत आहेत. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक तासिका नेहमीच जॉईन करा, कधीही मिस करू नका, हेच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. आता आपण आजचा जो घटक पाहत आहोत दिनदर्शिका, तर दिनदर्शिका हा जो घटक आहे या घटकामध्ये जी महत्वाची माहिती आहे
ती आपल्याला प्रथम अभ्यासायची आहे. कारण आपण पुढचे उदाहरण घेण्यापूर्वी आपल्याला त्या घटकाबद्दल ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या बारीक सारीक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये ज्या महत्वाच्या बाबी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे छोटेसे आडाखे आहेत, हे सगळं आपल्याला अगोदर एकदा माहीत झालं की मग आपल्याला त्या अनुषंगाने जे काही प्रश्न येतील ते प्रश्न सोडवणं सहज सोपं होणार आहे. कारण आपण जर घाई एखादा प्रश्न आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या छोट्याशा क्लुप्त्या माहीत नसतील, छोट्याशा आयडिया माहीत नसतील किंवा या घटकाबद्दल आपल्याला फारशी जास्त माहिती नसेल तर आपल्याला ते एखादं उदाहरण सोडवताना मग आपला जास्त वेळ जातो. आपण शॉर्टकट वापरत नाही आणि जास्त वेळ जातो. कधी कधी गणित करत असताना जास्त वेगवेगळ्या पायऱ्या आपल्याला कराव्या लागतात, सोडवाव्या लागतात आणि त्यामुळे कदाचित एखाद्या ठिकाणी किरकोळ चूक झाली तर ते गणित चुकतं आणि आपले हातचे 2 मार्क जातात. हे होऊ नये म्हणून आपण जर कुठलाही घटक असू द्या, प्रत्येक शिक्षक त्यांचा घटक आपल्याला शिकवत असताना अगोदर त्या घटकाची माहिती, त्या घटकाबद्दल आपल्याला महत्वाची काय माहिती आहे ती महत्वाची माहिती अगोदर ते आपल्याला सांगत असतात आणि मग ती माहिती आपण थोडी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायची, लक्षात ठेवायची. काही महत्वाचे मुद्दे असतील तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करू शकता किंवा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्हाला ते नंतर नोट करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या दिनदर्शिकेची महत्वाची माहिती पाहणार आहोत. आता दिनदर्शिका म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुमच्या सर्वांच्या घरामध्ये अशा प्रकारचं कॅलेंडर असतं. कॅलेंडर हे इंग्रजी नाव आहे आणि यालाच मराठीमध्ये दिनदर्शिका असं म्हणतात. आता आपल्याकडे इंग्रजी जरा जास्तच प्रभाव आहे म्हणून आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. परंतु असो, तर ही जी दिनदर्शिका आहे या दिनदर्शिका घटकातील काही महत्वाचे मुद्दे आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, जे वर्ष असतं त्या वर्षाचे 2 भाग पडतात. त्या 2 भागापैकी पहिला जो भाग आहे तो आहे सामान्य वर्ष आणि दुसरा जो आहे तो आहे लीप वर्ष. तर प्रथमतः आपण सामान्य वर्ष याबद्दल माहिती अभ्यासूया. तर सामान्य वर्षामध्ये पहा, एकूण दिवस 365, एकूण आठवडे 52 अधिक 1 दिवस जास्त. आता हे कसं झालं हे तुम्हाला बहुतेकांना माहित पण असणार आहे. आता हे जे 365 एका वर्षाचे दिवस आहेत हे सामान्य वर्षाचे दिवस आहेत. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. 365 दिवसामध्ये जर आपण त्याचे आठवडे काढायचं ठरवलं तर त्याचे आठवडे काढताना तुम्हाला सर्वांना माहित आहे की 7 दिवसांचा एक आठवडा असतो. त्याला सप्ताह असं सुद्धा म्हणतात आणि आठवडा असं सुद्धा म्हणतात. 7 दिवसांचा एक आठवडा असतो. मग 7 ने जर आपण 365 ला भागलं, 7 एक 7, 7 पाचा 35, खाली उरला 1 झाले 15 आणि 7 दुणे 14. 15तून 14 गेले, खाली उरला 1. मग तो जो 1 उरतो म्हणजे 1 काय उरते तर 1 बाकी उरते. समजा एखादं वर्ष आहे आणि त्या वर्षाचे एकूण दिवस आहेत तर त्या एकूण दिवसाचे आठवडे आणि दिवस जर काढायचे असतील तर त्याला 7 ने भागलं की बरोबर त्याचे एकूण आठवडे निघतात आणि जी बाकी उरते ती बाकी म्हणजे जास्तीचे दिवस असतात. तर सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. या 365 ला जर आपण 7 ने भागलं तर 52 हा भागाकार येतो आणि बाकी 1 उरते. मग हे 52 काय झाले तर हे 52 झाले आठवडे आणि 1 जी बाकी उरली ती बाकी म्हणजे 1 जास्त दिवस. म्हणजे 365 दिवस जे आहेत त्यामध्ये 52 आठवडे असतात. या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण दिवस 365, एकूण आठवडे 52 अधिक हा 1, हा 1 कसा आला तर या ठिकाणी जी बाकी उरली तर त्याचे जर आपण आठवडे केले तर आठवडे 52 होतात परंतु 1 दिवस उरतो आणि म्हणून तो उरलेला जो दिवस आहे तो दिवस या ठिकाणी एक्स्ट्रा आलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार
53 वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात. आता या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा मी अगोदरच थोडासा स्पष्ट केलेला आहे की सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तो वार 53 वेळा येतो. आता इथे पहा, इथे ही जी एक बाकी उरली ती एक बाकी म्हणजेच जास्तीचा एक दिवस आहे आणि ती एक बाकी म्हणजे एखाद्या वर्षी जर सुरुवात झाली तर ती सुरुवात 1 जानेवारीने होत असते आणि मग ते दिवस पुढे 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 चालत असतात. मग एखादा दिवस जास्त होणार तर तो सुरुवातीचाच होणार. म्हणून या ठिकाणी 1 जानेवारी जो असतो त्या 1 जानेवारीचा जो वार असतो तो वार 53 वेळा येतो आणि बाकीचे सर्व जे वार आहेत हे 52 वेळा येत असतात. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगदी छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, परंतु ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी ज्या वेळेला आपण एकदम लक्षपूर्वक लक्षात ठेवतो त्यावेळेला दिनदर्शिका या घटकावर तुम्हाला पुढे कोणतेही प्रश्न येऊ द्यात, तुम्हाला जर या सुरुवातीच्या गोष्टी जर चांगल्या माहीत असतील तर तुम्हाला ते प्रश्न सोडवणं फारसं अवघड जाणार नाही. परंतु या बारीक सारीक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आणि त्याच आपण या ठिकाणी आज जास्त हे करणार आहोत, त्याचं विश्लेषण जास्त करणार आहोत. तेव्हा ह्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. आता सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होत असते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होत असतो, हे लक्षात ठेवा. समजा सामान्य वर्ष आता आपण जे वर्ष अनुभवतोय हे आहे 2025. 2025 हे लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे? लीप वर्ष कसं, सामान्य वर्ष कसं, हे तर आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु आता सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी बराचसा पुढचा अभ्यास पण केलेला असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित पण असेल की सामान्य वर्ष कसं ओळखायचं, लीप वर्ष कसं ओळखायचं. आता हे जे 2025 हे जे वर्ष आहे हे सामान्य वर्ष आहे आणि मग या सामान्य वर्षामध्ये सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होत असते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणतंही सामान्य वर्ष असू द्या, 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार त्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबरला असतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वर्षाची सुरुवात 1 जानेवारीने होत असते आणि वर्षाचा शेवट हा 31 डिसेंबरने होत असतो. म्हणजे 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला असतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे फक्त सामान्य वर्षाच्या बाबतीत आहे. फक्त हे सामान्य वर्षाच्या बाबतीत सांगतोय मी, कारण आपण सध्या माहिती पाहतोय ती फक्त सामान्य वर्षाची. लीप वर्षामध्ये थोडंसं वेगळं आहे. लीप वर्षातल्या गोष्टी आणि सामान्य वर्षातल्या गोष्टी आपण त्याच्या नंतर कम्पेअर पण करणार आहोत. ज्यावेळेला आपण लीप वर्षाचे मुद्दे एक 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 पाहणार आहोत त्यावेळेला लगेच आपण सामान्य वर्षामध्ये कसं होतं आणि लीप वर्षामध्ये कसं आहे, त्या दोन्हीमध्ये काय बदल आहे हेही अभ्यासणार आहोत. म्हणजे तो बदल अभ्यास असताना आपल्या ते लक्षात येणार आहे की लीप वर्ष कसं, सामान्य वर्ष कसं, सामान्य वर्षामध्ये काय बदल आहे, लीप वर्षामध्ये काय बदल आहे हे आपल्याला त्यावेळेला कळणारच आहे. तर पहा, अतिशय सोपा आणि साधा मुद्दा आहे. एखाद्या सामान्य वर्षामध्ये त्याची सुरुवात जर एखाद्या वाराने होत असेल तर त्याचा शेवट सुद्धा त्याच वाराने होत असतो. म्हणजे 1 जानेवारीला जो वार असतो सामान्य वर्षामध्ये तोच वार 31 डिसेंबरला पण असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. सामान्य वर्षात फेब्रुवारीच्या कोणत्याही तारखेचा वार पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो. पाहता, सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस येतात तर 28 दिवस येतात. लीप वर्षामध्ये थोडंसं वेगळं आहे, ते तुम्हाला माहित पण आहे. आपण फक्त सामान्य वर्ष सध्या पाहूया. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस येतात आणि त्याच्यामध्ये पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य वर्षात फेब्रुवारीच्या कोणत्याही तारखेचा वार पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो. म्हणजे आता हे का होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. सामान्य वर्षामध्ये दिवस किती असतात तर सामान्य वर्षात फेब्रुवारीचे दिवस किती असतात तर ते असतात 28 दिवस. आता 28 दिवस याचे जर आपण आठवडे केले, त्याला जर आपण 7 ने भागलं, 7 × 7 आणि 7 × 28 या ठिकाणी 4 उत्तर आलं. म्हणजे त्याचे 4 आठवडे बरोबर झाले. बाकी शून्य उरली, बाकी काही उरलेली नाही. म्हणजे त्या ठिकाणी अगदी पूर्ण भाग गेलेला आहे पहा. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक्स्ट्राचा दिवस म्हणजे जास्तीचा दिवस त्या ठिकाणी आलेला नाही, म्हणून वार
पुढे वगैरे जात नाही किंवा तारीख त्या ठिकाणी बदलत नाही, तर या ठिकाणी पहा फेब्रुवारी महिन्यामध्ये एखाद्या तारखेला जो वार असतो तोच वार पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो. म्हणजे 1 फेब्रुवारीला या ठिकाणी आता उदाहरण दिले पहा, उदाहरणार्थ 5 फेब्रुवारी 2007 ला शनिवार असल्यास 5 मार्च 2007 रोजी शनिवारच येईल. म्हणजे पहा फेब्रुवारीचे 28 दिवस असतात आणि फेब्रुवारीच्या कोणत्याही तारखेचा वार या ठिकाणी समजा 5 फेब्रुवारी 2007 ही तारीख घेतली आपण, या तारखेचा वार जर शनिवार असेल तर पुढच्या महिन्यामध्ये, आता फेब्रुवारीचा पुढचा महिना कोणता आहे, तर फेब्रुवारीचा पुढचा महिना आहे मार्च, तर त्या मार्च महिन्यामध्ये 2007 ला म्हणजे वर्ष तेच 5 मार्च 2007 ला त्या ठिकाणी शनिवारच असेल. ही गोष्ट सर्वांनी लक्षपूर्वक म्हणजे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, सामान्य वर्षात एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो. पहा आता सामान्य वर्षामध्ये एक दिवस जादा असल्याने आपण इथं पाहिलेलं आहे, सामान्य वर्षामध्ये एक दिवस कसा जास्त आलेला आहे तो, कारण त्या सामान्य वर्षाचे 365 दिवस, त्याचे झाले 52 आठवडे आणि अधिक एक दिवस जास्तीचा. तर सामान्य वर्षात एक दिवस जास्त असल्याने पुढील वर्षातील वार त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो. आता हेही तुम्हाला सगळ्यांना माहित असेल किंवा आता पुन्हा त्याची आपण पुनरावृत्ती करतो आहोत किंवा त्याची उजळणी करतो आहोत, कारण या गोष्टी आपल्या ज्यावेळेला वारंवार आपल्या कानावर जात असतात त्यावेळेला एखादी गोष्ट जी आहे ती आपल्या अगदी डोक्यामध्ये फिट्ट बसते आणि म्हणून आपण या गोष्टींची उजळणी किंवा पुनरावृत्ती केली पाहिजे. तर पहा सामान्य वर्षामध्ये एक दिवस जास्त असल्याने पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो. म्हणजे आता समजा हे इथे उदाहरण पण दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ 1 जानेवारी 1997 ला बुधवार असेल तर 1 जानेवारी 1998 ला गुरुवार असेल. म्हणजे सामान्य वर्षामध्ये समजा एखाद्या तारखेचा जो वार असेल तर त्याच्या पुढील वर्षामध्ये त्याच तारखेला तो वार 1 दिवसाने पुढे जात असतो. या ठिकाणी उदाहरणासाठी दिलेला आहे पहा 1 जानेवारी 1997 या त्या दिवशी बुधवार होता, तर 1 वर्षानंतर म्हणजे 1998 ला 1 तारखेलाच, तारीख मात्र 30 त्याच तारखेला, परंतु पुढच्या वर्षामध्ये 1 दिवसाने वार पुढे जात असतो. इथे बुधवार होता तर इथे कोणता वार झाला, गुरुवार झाला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, सामान्य वर्षात एक दिवस जास्त असल्याने, हा ते झालं, तर पुढचं पहा, 30 दिवसांच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार 2 दिवसांनी, तर 31 दिवसांच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार 3 दिवसांनी पुढे सरकतो. जर 30 दिवसांचा महिना असेल, 30 दिवसांचा महिना असेल तर त्या 30 दिवसाच्या महिन्यानंतर पुढील महिन्यामध्ये, समजा आता जून महिना आहे, जून महिना हा 30 दिवसांचा आहे, 30 दिवसाचा जून महिना, त्याच्यानंतर त्याच्या पुढील जो महिना आहे त्या महिन्यामध्ये येणारा जो वार आहे तो वार 2 दिवसांनी पुढे सरकत असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु ह्या गोष्टी ज्यावेळेला आपल्या चांगल्या मनामध्ये पक्क्या बसतील त्यावेळेला दिनदर्शिका या घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न येत असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवणं आपल्याला सहज शक्य होत असतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला छोट्या वाटत असल्या तरी त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. अतिशय व्यवस्थित आपण ते लक्ष देऊन लक्षात घ्यायचं आहे. 30 दिवसांचा जर एखादा महिना असेल तर त्या 30 दिवसांच्या महिन्यानंतर येणारा जो पुढील महिना आहे तर त्या पुढील महिन्यामध्ये येणारा जो वार आहे तो वार 2 दिवसांनी पुढे जात असतो. आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 31 दिवसांच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार हा 3 दिवसांनी पुढे सरकत असतो. हे दोन्ही गोष्टी नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. 30 दिवसांचा महिना असेल तर 30 दिवसांच्या महिन्यामध्ये एखादा वार असेल तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तो 2 दिवसांनी किंवा 2 वारांनी पुढे जात असतो. आणि 31 दिवसांचा जर महिना असेल तर त्याच्या पुढील महिन्यामध्ये त्याच तारखेचा वार हा 3 दिवसांनी पुढे जात असतो. अशा पद्धतीने ही सामान्य वर्षाच्या बाबतीमध्ये जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण वळणार आहोत लीप वर्षाच्या माहितीकडे. आता लीप वर्ष जे आहे ते लीप वर्ष
आता पुढे ओघाने आपल्याला ते सगळं माहित होणारच आहे, फक्त आपण अगोदर मुद्दे पाहूया. पहिला मुद्दा आहे, ज्या सणाला म्हणजे सालाला 4ने निशेष भाग जातो आणि ज्या सणाच्या शेवटी 2 शून्य असल्यास 400 निशेष भाग जातो ते लीप वर्ष होय. आता लीप वर्ष नेमकं कशाला म्हणायचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं पहा, की त्यांच्या फक्त एक पहिला मुद्दा चांगला लक्षात राहिलेला असतो, की ज्या सणाला 4ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष असतं. परंतु 400ने एखाद्या शतक वर्षाला, एखादं शतक वर्ष असेल म्हणजे ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतात ते शतक वर्ष असतं. त्या शतक वर्षाला मात्र 4ने निशेष भाग देऊन जर बाकी शून्य उरत असेल म्हणजे निशेष भाग जात असेल तर ते लीप वर्ष होतच असं नाही. तर ते जर शतक वर्ष असेल तर त्याला मात्र 400ने निशेष भाग गेला पाहिजे. ही गोष्ट सर्व विद्यार्थी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी पहा, उदाहरणार्थ 1980, 1996, 1600, 2000 ही लीप वर्ष आहेत. परंतु 1700, 1800 आणि 1900 ही लीप वर्ष नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. समजा 1980 आहे. आता 1980 हे लीप वर्ष आहे की नाही हे कसं ठरवायचं? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याला आता हे शतक वर्ष आहे का ह्या अगोदर पाहायचे. याच्या शेवटी 2 शून्य आहेत का? तर नाही, म्हणजे शतक वर्ष नाही. मग आता जर शतक वर्ष नसेल तर त्या वर्षाला 4ने निश्चित भाग गेला पाहिजे आणि 4ने निश्चित भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. आता इथे तुम्ही 4 अंकी संख्या आहे. 4 अंकी संख्येला 4ने भागत बसायची गरज नाही. याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या क्लुप्त्या माहित असल्या पाहिजे. तुम्हाला सर्वांना 4ची कसोटी माहित असणार आहे किंवा नसेल माहित तर ती माहित करून घ्या. ती लक्षात ठेवा. 4ची कसोटी फार सोपी आहे. कितीही अंकी संख्या असू द्या, त्या संख्येतील एकक स्थान आणि दशक स्थान मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जातात. मग ती 5 अंकी असू द्या, 8 अंकी असू द्या, 10 अंकी असू द्या, तिला निशेष भाग जातो की नाही 4ने हे जर आपल्याला पाहायचं असेल तर फक्त शेवटचे जे 2 अंक आहेत त्या शेवटच्या 2 अंकाला आपण फक्त 4ने भाग द्यायचा. जर बाकी शून्य उरली तर समजून जायचं की या ठिकाणी हे म्हणजे आता लीप मोठी संख्या असेल तर लीप वर्ष नाही, परंतु मोठी जर संख्या असेल तर त्या पूर्ण संख्येलाही 4ने भाग जातो हे आपण समजून जायचं. आता या ठिकाणी ही 4 अंकी संख्या ही वर्षाची. तर याच्यामध्ये 1980 ला भागत बसण्याची आवश्यकता नाही. यातल्या फक्त 80 ला जर आपण 4ने भागलं, 4 1 4, 4 2 8 आणि 0 तर पहा या ठिकाणी 4ने आपण 80 ला भागलं, निश्चित भाग गेला म्हणजे हे लीप वर्ष आहे. 1996 मध्ये सुद्धा आपल्याला कितीने भागावं लागेल? कितीला भागावं लागेल? फक्त 96 ला भागायचं. पूर्ण संख्येला भागण्याची आवश्यकता नाही, कारण 4ची कसोटी आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे आपण फक्त 4ने भागलं. 4 1 4, 4 2 8, खाली उरला 1 झाले 16, 4 चौक 16. या ठिकाणी पूर्ण भाग गेला म्हणजे निश्चित भाग गेला. बाकी ज्या वेळेला शून्य उरते, भागाकार केल्यानंतर बाकी ज्या वेळेला शून्य उरते त्यावेळेला त्याला पूर्ण भाग गेला असं म्हणतात किंवा निश्चित भाग गेला असं म्हणतात. तर हे शब्द सुद्धा निश्चित भाग वगैरे थोडेसे काही वेगळे वाटत असतील तर हे आपल्या लक्षात आले पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 1600, आता पुढे 1600 वर्ष आले. आता 1600 वर्ष म्हटल्यानंतर त्याला आपण फक्त 4ने भागून चालणार नाही. तर 1600 हे काय आहे? हे शतक वर्ष आहे. 1600 हे शतक वर्ष असल्यामुळे याला आपल्याला काय करावं लागेल? 400ने भागावं लागेल. तेव्हाच जर पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर या ठिकाणी 0 0 गेले, हे 0 0 गेले, 4 1 4 आणि 4 चौक 16. अशा पद्धतीने या ठिकाणी 400ने 1600 ला निश्चित भाग गेला म्हणून ते सुद्धा लीप वर्ष आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या आता की या ठिकाणी 1700, 1800, 1900 ही लीप वर्ष नाही असं म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणी जर आपण घाई गडबडीत याला जर 4नेच भाग दिला, आता समजा हे 1700 वर्ष आहे, याला आपण 4ने भागलं, 4 चौक 16, खाली उरला 1, मला वाटतं 1800 घेऊ आपण.
4 चोक 16, खाली उरले 2, वरून घेतला 0, 4 पंचे 20, बाकी उरले 0, वरून घेतला 0, भाग जाते म्हणून 0. तर या ठिकाणी बाकी 0 उरलेली आहे, म्हणजे भाग पूर्ण गेलेला आहे. परंतु 4 ने भाग देऊन चालणार नाही, कारण हे कुठलं वर्ष आहे, हे शतक वर्ष आहे. या वर्षाचे शेवटी 2 शून्य आहेत, म्हणून याला 4 ने भागून चालणार नाही. शतक वर्ष जर असेल तर त्याला 400 ने निशेष भाग गेला पाहिजे, तरच ते लीप वर्ष असतं. अशा पद्धतीने ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढे पाहता दुसरा मुद्दा आहे लीप वर्षाचे एकूण दिवस 366, एकूण आठवडे 52 अधिक 2 दिवस जास्त. आता पहा, आपण सामान्य वर्षाचं पाहिलेलंच आहे. सामान्य वर्षामध्ये जसे 365 दिवस असतात तसे लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. त्या 366 ला जर 7 ने भागलं तर 52 बरोबर भाग वरती 52 येतो भागाकार, आणि खाली बाकी 2 उरते. मग ही जी बाकी 2 उरलेली आहे, ही बाकी 2 म्हणजेच काय आहे, तर हे जास्तीचे 2 दिवस आहेत. ही जी बाकी उरली आहे हे जास्तीचे 2 दिवस आहेत. म्हणून लीप वर्षाचे एकूण दिवस 366, एकूण आठवडे 52 आणि अधिक 2 दिवस जास्त, अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पुढचा, लीप वर्षात फेब्रुवारीचे दिवस 29 असतात. लीप वर्षात फेब्रुवारीच्या कोणत्याही तारखेचा वार हा पुढील महिन्यात 1 दिवसाने पुढे सरकतो. आता लीप वर्षामध्ये पहा, फेब्रुवारी महिना जो आहे हा फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. जसं सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो, तसं लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. आणि लीप वर्षात फेब्रुवारीचा कोणत्याही तारखेचा वार असू द्या, तो वार पुढील महिन्यामध्ये 1 दिवसांनी पुढे सरकत असतो. उदाहरणार्थ 1 फेब्रुवारी 2008 ला शुक्रवार असल्यास 1 मार्च 2008 ला शनिवार येईल. आता या ठिकाणी 2008 हे लीप वर्ष आहे आणि 1 फेब्रुवारीला शुक्रवार आहे त्यावेळेला, तर मग पुढील महिन्यामध्ये, आता पुढचा महिना कोणता, मार्च, वर्ष मात्र तेच. मग 1 मार्च या दिवशी कोणता वार असेल, तर शनिवार असेल. म्हणजे लीप वर्षामध्ये काय होतं की जो 1 तारखेचा किंवा कोणत्याही तारखेचा एखादा वार असेल तर तो पुढील महिन्यामध्ये त्याच तारखेला 1 दिवसाने पुढे जात असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 1 जानेवारी व 2 जानेवारीला असणारे वार 53 वेळा व बाकीचे वार 52 वेळा येतात. आता ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा. 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ह्या 2 तारखेंना असणारे जे वार आहेत हे वार 53 वेळा येतात, बाकीचे वार मात्र 52 वेळा येतात. फक्त 1 तारीख 1 जानेवारीच्या 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या तारखेला जे वार असतात ते वार त्या लीप वर्षामध्ये किती वेळा येतात, तर ते वार 53 वेळा येतात आणि बाकीचे उरलेले जे वार आहेत ते वार मात्र 52 वेळा येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लीप वर्षात 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. आता लीप वर्षामध्ये 2 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला तोच असतो. आपण सामान्य वर्षाचं पाहिलं पहा, सामान्य वर्षामध्ये काय बदल आहे, मी तुम्हाला त्यावेळेस म्हटलं होतं की आपण काही मुद्द्यांचं कम्पेअर करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तो वार 31 डिसेंबरला असतो. म्हणजे सामान्य वर्षामध्ये एखाद्या वाराने त्या वर्षाची सुरुवात होते, त्या वाराने त्या वर्षाची सुरुवात होते, त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो. परंतु लीप वर्षामध्ये मात्र तसं नाही. लीप वर्षामध्ये 1 दिवसाचा फरक आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 जानेवारीला जो वार असतो तो वार मात्र 31 डिसेंबरला असतो. पुढचा मुद्दा आहे लीप वर्षात 2 दिवस जास्त असल्याने त्याच तारखेचा वार पुढील 2 दिवसांनी पुढे जातो. आता लीप वर्षामध्ये आपण पाहिलं मगाशी, आता या ठिकाणी भागाकार करून पाहिला, 2 दिवस जास्त उरलेले होते. तर मग ते जे 2 दिवस आहेत, 2 दिवस जास्त असल्यामुळे पुढील वर्षी एखादा वार जो आहे, एखाद्या तारखेचा वार जो आहे तो वार 2 दिवसांनी पुढे जातो. सामान्य वर्षामध्ये 1 दिवसाने वार पुढे जातो, परंतु लीप वर्षामध्ये मात्र एखाद्या तारखेचा वार त्याच तारखेला पुढच्या वेळेला 2 दिवसांनी पुढे सरकत असतो. आता या ठिकाणी उदाहरणार्थ 1 जानेवारी 1996 ला सोमवार होता, तर 1 जानेवारी 1997 ला बुधवार होता. पहा,
1996 हे लीप वर्ष आहे. 1 जानेवारीला सोमवार आहे 1996च्या. तर मग 1 जानेवारी 1997 म्हणजे पुढच्या वर्षी 1 तारखेचा वार जो आहे सोमवार, तो 2 दिवसांनी पुढे जाऊन सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार अशा 2 दिवसांनी पुढे गेलेला आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यानंतर त्या कालखंडात फेब्रुवारीच्या 29 तारखेचा समावेश असला पाहिजे, परंतु 29 फेब्रुवारी नंतरची तारीख असेल तर पुढील वर्षी त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो. आता कधी कधी आपल्याला फसवा प्रश्न येतो. आपल्याला दिलेलं असतं मात्र लीप वर्ष, परंतु त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारीच्या नंतरची एखादी तारीख दिलेली असते. समजा 1 मार्चला या ठिकाणी पहा, 1 मार्च 2008 रोजी शनिवार होता. आता साहजिकच असा प्रश्न विचारला तर पुढच्या 1 मार्चला 2009ला कोणता वार असेल? मुलं घाईघाईत काय करतात? साल पाहतात, ते वर्ष पाहतात. 2008 ही लीप वर्ष आहे. मुलांच्या फक्त एवढं डोक्यात असतं की लीप वर्षामध्ये काय होतं की एखादा वार 2 दिवसांनी पुढे सरकत असतो, एखाद्या तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जात असतो. मग 1 तारखेचा वार जर शनिवार असेल तर मग मुलं काय करतात? लगेच 2 दिवसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी 2 दिवसांनी पुढे न जाता इथे 2 दिवसांनी पुढे का जायचं नाही? कारण त्या ठिकाणी 29 फेब्रुवारीचा समावेश त्याच्यामध्ये झालेला नाही. 29 फेब्रुवारीची नंतरची जर तारीख असेल तर मात्र वार फक्त 1 दिवसाने पुढे जात असतो आणि जर समावेश नसेल तर मात्र मग 2 दिवसांनी पुढे जात असतो. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आपल्याला हा घटक चांगला समजण्यासाठी किंवा त्यावरची उदाहरणं व्यवस्थितपणे सोडविता येण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी पहा, या ठिकाणी काही महत्वाचे दिनविशेष आहेत पहा. तर हे दिनविशेष तुम्ही सर्वांनी अनेक वेळा वाचलेले असतील, तुमच्या लक्षातही असतील बरेचसे, काही थोडेफार लक्षात नसतील तर आपण ते पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत, म्हणजे आपल्या ते लक्षात राहतील. तर पहा, या ठिकाणी स्वातंत्र्य दिन तत्व सर्वांना माहीतच आहे. आपण अतिशय थाटामाटामध्ये आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन हा साजरा करत असतो आणि तो असतो 15 ऑगस्टला. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा दिवस आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने, आपल्या सर्व देशवासियांच्या दृष्टीने, तो आहे प्रजासत्ताक दिन. तो असतो 26 जानेवारीला. त्यानंतर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे 2 दिवस असतात 1 मेला. आता ह्या बाबतीत इथे एक थोडीशी गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी. आपल्याला 1 मे महाराष्ट्र दिन हे पक्क लक्षात असतं, परंतु त्याच दिवशी कामगार दिन सुद्धा असतो. आणि या घटकावर एखादा प्रश्न विचारताना मुद्दामून आपल्याला फसवण्यासाठी महाराष्ट्र दिनाचा त्या दिवशी उल्लेख केलेला नसतो त्या प्रश्नामध्ये. त्या ठिकाणी फक्त कामगार दिनाचा उल्लेख केला जातो आणि त्यावर आधारित काहीतरी प्रश्न विचारला जातो. आपल्या डोक्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे एकाच दिवशी असतात हे असलं पाहिजे. ते जर आपल्या लक्षात नाही आलं तर मग आपण गोंधळून जातो आणि आपला प्रश्न चुकतो, आपले मार्क जातात. म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे 1 मे रोजीच असतात. त्यानंतर शिक्षक दिन तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षक दिनाची सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात, कारण त्या दिवशी तुम्हाला शिक्षक व्हायचं असतं. अतिशय आनंदाचा तो दिवस असतो. तुम्हाला त्या दिवशी शिक्षक होऊन विद्यार्थ्यांसमोर पुन्हा शिकवायचं असतं. तुम्हाला तो एक वेगळाच आनंद असतो. म्हणून तो तुमच्या अगदी सहज लक्षात राहिलेला असेल. 5 सप्टेंबर आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा तो जन्मदिवस आहे आणि तोच दिवस शिक्षक दिन म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. नंतर बालदिन. आता बालदिन हा पंडित जवाहरलाल नेहरूंजींची जयंती असते, त्या दिवशी तो असतो. नेहरूजींना फुलं आणि लहान मुलं फार आवडायची, तुम्हाला सर्वांना माहित असेल. त्यांना फुलाची आणि लहान मुलांची फार आवड होती आणि त्यांच्या जन्मदिवशी, त्यांच्या जयंतीच्या दिवशी हा बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. नंतर नाताळ आपल्याला सुट्टी असते, सर्वांना माहित आहे. ख्रिश्चन बांधवांचा तो अतिशय महत्वाचा सण आहे आणि तो असतो 25 डिसेंबरला. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते 23 जानेवारीला. अतिशय थोर अशा प्रकारचे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. त्यानंतर महात्मा गांधीजींची पुण्यतिथी असते 30 जानेवारीला. ज्यांना आपण बापूजी म्हणतो, महात्मा म्हणतो, राष्ट्रपिता म्हणतो. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, असे महत्वाची भूमिका होती असे बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी 30 जानेवारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारताचं संविधान तयार करण्यामध्ये, संविधान लिहिलं, त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली, तर त्यांची जयंती असते 14 एप्रिलला.
त्यानंतर शिक्षण दिन, हा शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला असतो. शिक्षण दिन हा जो आहे हा शिक्षक दिन आणि शिक्षण दिन याच्यामध्ये मुलांची गफलत होऊ शकते. पहा, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद, तर त्यांची त्यांचा हा जन्मदिवस आहे 11 नोव्हेंबर आणि तो शिक्षण दिन म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. नंतर बालिका दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला असते आणि त्यांच्या जयंतीचा जो दिवस म्हणजे त्या ठिकाणी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही गोष्टी, बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती, या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांना माहिती पाहिजेत, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांची जयंती 26 जूनला असते. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते, जयंती आज आहे. क्रांती दिन 9 ऑगस्टला असतो. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबरला असते. विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला असतो. जागतिक महिला दिन हा 8 मार्चला असतो. जागतिक योग दिन मागच्याच महिन्यामध्ये आपण सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीने जागतिक योग दिन साजरा केला आहे. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक घरात, प्रत्येक कार्यालयात, सर्वच ठिकाणी अतिशय थाटात हा जागतिक योग दिन आपण साजरा केला आहे. त्यानंतर पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो आणि मराठी भाषा दिन, यालाच आपण मराठी भाषा गौरव दिन असं सुद्धा म्हणतो. तर तुम्हाला हेही माहित असेल की ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज, तर यांची जयंती 27 फेब्रुवारीला असते आणि त्या निमित्ताने मराठी भाषा दिन हा सुद्धा त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर हे जे महत्वाचे दिनविशेष आहेत, हे महत्वाचे दिनविशेष आपल्या सर्वांना माहीत पाहिजेत, म्हणजे आपल्याला पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी सोपं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. आता काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. कोणकोणते? महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ. आता हे लक्षात कसं ठेवायचं, यासाठी या ठिकाणी एक शॉर्टकट गामना हा शब्द तयार केलेला आहे. पहा, गामना आणि बाशिस्वाटी हे दोन जे शब्द आहेत, हे दोन शब्द सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्हाला या घटकावर आलेले जे प्रश्न आहेत, हे प्रश्न अगदी पटकन चुटकीसकी सोडवता येतील. म्हणून हे काही काही छोटे छोटे ज्या ट्रिक्स असतात, ह्या छोटे छोटे ट्रिक्स सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचे असतात. पहा, या ठिकाणी गामना म्हणजे काय, तर गा म्हणजे गांधी जयंती लक्षात ठेवायचं, म म्हणजे महाराष्ट्र दिन आणि ना म्हणजे नाताळ. तर हे एखाद्या वर्षामध्ये एकाच वारी येतात. एका वर्षामध्ये हे तीनही महत्वाचे जे दिनविशेष आहेत, हे एकाच वर्षामध्ये आणि एकाच वारी येतात. त्यामुळे यावर आधारित कुठलाही प्रश्न विचारला की आपण पटकन ते आठवायचं की तिघांचा संबंध त्याशी आहे का. नंतर पुढे आहे टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात. आता एका वर्षामध्ये टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि बाल दिन याच्यासाठी शब्द बनवलेला आहे बाशिस्वाटी. बाशिस्वाटी हा शब्द जर लक्षात ठेवला, बाशिस्वाटी, गामना बाशिस्वाटी, गामना बाशिस्वाटी हे शब्द जर लक्षात ठेवले तर तुम्हाला यावर आधारित येणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अगदी सहजासहजी सोडवता येतील. का बाशिस्वाटी म्हणजे काय, तर बा म्हणजे बालदिन, सी म्हणजे शिक्षक दिन, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. हे शॉर्ट मध्ये आहे. हे शॉर्ट जर आपण शब्द लक्षात ठेवले तर आपल्याला ते पटकन लक्षात येतं आणि मग त्यावर आधारित वाराचा एखादा प्रश्न असेल तर मग ते कॅल्क्युलेशन करत बसण्याची आवश्यकता पडणार नाही. अगदी तुम्हाला त्या ट्रिकने लगेच तो प्रश्न सोडवता येऊ शकतो. म्हणून आपण त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढचा मुद्दा आहे पहा, 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 या तारखांची पार 5 वेळा येतात. जर 31 दिवसांचा महिना असेल तर त्या 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा आणि 2 तारखेचे जे वार असतात ते 5 वेळा येतात. आणि 30 दिवसांचा महिना असेल तर त्यावेळेला फक्त 1 तारखेचा जो वार असतो तो वार 5 वेळा येत असतो त्या महिन्यामध्ये. हे लक्षात ठेवा. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा हे छोटे छोटे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे तुमच्या एकदा पक्के लक्षात राहिले की मग तुम्हाला त्यावर आधारित असणारे जे प्रश्न असतात हे प्रश्न सोडवायला जास्त तुमचा वेळ जाणार. कारण परीक्षेमध्ये होतं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भरपूर तुम्ही अभ्यास केला, भरपूर तुम्हाला काही येत असतं, परंतु त्या ठिकाणी कधी कधी वेळेचं आणि त्या पेपरचं नियोजन आपलं व्यवस्थित होत नाही. आणि विशेष करून पहिला जो पेपर असतो त्या पेपरला तर ही गफलत नक्की होते. वेळेचं व्यवस्थित नियोजन त्यावेळेला करायचं आहे. पहिला पेपर झाला की दुसऱ्या पेपरची तुम्हाला अडचण येत नाही. दुसरा पेपर तुम्ही वेळेत बरोबर सोडवता. परंतु आतापर्यंतच्या अनुभवानुसार पहिल्या पेपरला
गणिताचे इतके प्रश्न राहिले, तितके प्रश्न राहिले, असं विद्यार्थी ज्यावेळेला परीक्षा हॉलमधून बाहेर येतात त्यावेळेला आम्हाला सांगत असतात. म्हणून पहिल्या पेपरचं वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं की दुसऱ्या पेपरला तुम्हाला फारशी अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने त्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर वाचावं समजून घ्या. आता हे तुम्हाला मी फारसं काही प्रत्येक महिना ते नावं घेत बसणार नाही. तुम्हाला सर्वांना माहित आहे या ठिकाणी इंग्रजी महिने ज्याला आपण ग्रेगोरियन वर्षाचे महिने असं म्हणतो, तर ते महिने आणि त्यांचे दिवस या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये फक्त एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 31 दिवसांची किती महिने आहेत, 30 दिवसांची किती महिने आहेत आणि 28 दिवसांची किती महिने. 31 दिवसांचे 7 महिने असतात, 30 दिवसांचे 4 महिने असतात आणि 28 किंवा 29 दिवसाचा 1 महिना असतो. त्या महिन्यांच्या बाबतीमध्ये ही जर गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला अडचण येणार नाही. कोणता महिना किती दिवसांचा हे मला वाटतं मागच्या वेळेला गणित विषयामध्ये ज्यावेळेला दिनदर्शिका हा घटक कोणीतरी शिकवला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की डाव्या हाताची अशी मूठ करायची, मग इंग्रजी महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अशा पद्धतीने आपण जर मोजले, जो उंच वाट्यावर जो वार येतो, जो महिना येतो तो 31 दिवसांचा असतो आणि जो सक्त भागामध्ये जातो तो 30 दिवसांचा असतो. फेब्रुवारी मध्ये मात्र फक्त तोंडी वेगळं लक्षात ठेवायचं, फेब्रुवारी महिना हा 28 किंवा 29 दिवसांचा असतो. जर सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो आणि जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना 19 दिवसांचा असतो. हे छोटे छोटे गोष्टी आहेत, हे काय फारसे विशेष नाही. त्यानंतर या ठिकाणी मराठी महिने ज्याला आपण भारतीय सौर वर्षाचे महिने म्हणतो, तर हे महिने सुद्धा सर्वांनी, ते महिने तर पाठ सर्वांचे असतात परंतु विशेष म्हणजे ते दिवस लक्षात ठेवायचे. आता हे जसं तुम्हाला ट्रिक सांगितली लक्षात ठेवण्यासाठी, तशी याची ट्रिक तोंडी सोपी एकदम ट्रिक आहे. इकडे जसा फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा असतो तसं मराठी महिन्यामध्ये चैत्र महिना हा 30 किंवा 31 दिवसांचा असतो. हे लक्षात ठेवा आणि मग 2 भाग करा त्याचे सारखे. पहिले 6 महिने जे असतात त्याच्यामध्ये फक्त चैत्र महिना 30 किंवा 31 एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचे जे राहिलेले महिने असतात 5 महिने ते 31 दिवसाचे असतात आणि खालचे जे 6 महिने असतात ते 30 दिवसांचे असतात. हे अतिशय सोपं आहे, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला फारसं अवघड जाणार नाही. त्यानंतर आता आपण या दिनदर्शिका घटकावर जो काही आतापर्यंत अभ्यास केला किंवा जी काही माहिती घेतली तर त्यावर आधारित आपण काही थोडे प्रश्न या ठिकाणी घेऊया. तर आतापर्यंतची जी माहिती तुम्ही जर व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलेली असेल, चांगलं लक्षात ठेवलेलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक वापरून या ठिकाणी ही उदाहरणं सोडवायला मदत होणार आहे. आता सर्वांसाठी आपण प्रश्न घेतलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे 2012 या वर्षातील कोणत्या तारखेचा वार हा त्या वर्षात 53 वेळा येईल. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे 53 वेळा येणारा वार. आता 2012 हे वर्ष आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, ते वर्ष व्यवस्थित पाहायचं, ते वर्ष सामान्य वर्ष आहे का लीप वर्ष आहे हे पाहायचं. आता 2012 हे लीप वर्ष आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. मग लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचा वार, 1 आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येत असतो. हे तुमच्या अगदी अगोदरची मी सगळी माहिती सांगितली की माहिती जर लक्षात असेल तर हे तुम्हाला अगदी सहज समजेल. आणि मग पहा, आता या ठिकाणी ते सांगितलंय मी, परंतु इथे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ही तारीखच नाही. पुन्हा मग मुद्दा गोंधळ होतो. आता काय करायचं, तर त्याच्यामध्ये काही वेगळं काही नसतं. तुम्हाला हे सगळ्यांना माहित आहे की 1, 8, 15, 22 आणि 29. 1, 8, 15, 22, 29 या ज्या तारखा आहेत या तारखांना एकच वार असतो. 1 तारखेचा जो वार असतो तो 8 तारखेला असतो, तोच 15 तारखेला असतो, तोच 22 तारखेला असतो, तोच 29 तारखेला असतो. मग आता आपल्याला पाहायचंय 1 किंवा 2 तारखेचा वार. मग आता इथे 1 1ने वाढूया आपण. 1 च्या ऐवजी 2 घ्या, इथं 8च्या पुढे 9 घ्या, इथं 16 घ्या, इथं 23 घ्या, इथं 30 घ्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल 2 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 23 तारीख आणि 30 तारीख याही तारखेंचे वार समान असतात. म्हणजे 2 तारखेला जो वार असतो तोच वार 9ला असतो, 16ला असतो, 23ला असतो आणि 30ला असतो. मग आता आपल्याला एवढंच माहिती आहे की हे लीप वर्ष आहे 2012. 53 लीप वर्षामध्ये 53 वेळा येणारे वार 1 जानेवारी आणि 2 जानेवारी. आता या ठिकाणी 1 आणि 2 या ठिकाणी दिलेल्या आहेत तारखा, पण मग 7-7ने चपटीत जर पाहिलं आपण तर मग 1, 8, 15, 22, 29 यापैकी ती तारीख आहे का? नाही. दुसऱ्या गटात पहा 2, 9, 8 आहे. 8 जानेवारी तारीख आहे वरच्या गटामध्ये आहे. तर आता या ठिकाणी 8 तारखेचा जो वार आहे तो वार या ठिकाणी 53 वेळा येणार आहे. ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिल्या, लक्षात ठेवल्या तर आपल्याला ते अगदी सहज पटकन समजणार आहे.
आता दुसरा प्रश्न आहे, आजचा वार सोमवार आहे तर 100व्या दिवशी कोणता वार येईल? आता आजचा वार आपल्याला सांगितलाय, 100व्या दिवशी कोणता वार येईल? आता इतके 100 पर्यंत मोजायचे म्हटले की आपल्याला लगेच कपाळावर आठ्या निर्माण होतो. आता कसं करायचं? हे तर इतकं लांब मोजत जायला आपला पेपरही संपेल तरी आपल्याला पटकन होणार नाही ते. परंतु यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना ट्रिक्स माहीत पाहिजे. आपण जर ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजचा वार या ठिकाणी सोमवार दिलेला आहे आणि 100व्या दिवशी कोणता वार आहे असं सांगितलेलं आहे. तर आपण काय करायचं, 100ला 7ने भागायचं. 100ला 7ने भागलं, 7 एक 7, 7 एक 7. 10 मधून 7 गेले, खाली राहिले 3, वरून घेतला 0, 30 झाले. 7 चोक 28, 30 मधून 28 गेले, बाकी उरली 2. आता हे तुम्हाला माहिती आहे की आता या 100चे 14 काय झाले, आठवडे झाले बरोबर, आणि दिवस किती उरले, 2. मग आपण 2 दिवस फक्त पुढे जायचंय. जर आजचा वार सोमवार आहे तर मग 100व्या दिवशी कोणता वार असेल, तर आपण 2 दिवस जर पुढे गेलो, सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा जो आहे हा वार या ठिकाणी आपला 100व्या दिवशी असेल, ते अगदी सहजपणे काढता येऊ शकतं. पुढचा प्रश्न पहा, 15 जानेवारी 2016ला शुक्रवार होता तर 15 जानेवारी 2017ला कोणता वार असेल? 15 जानेवारी 2016ला शुक्रवार तर 15 जानेवारी 2017ला कोणता वार? आता या ठिकाणी पहा, 2016 हे लीप वर्ष आहे. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या वर्षावर जर प्रश्न असेल, एखाद्या सालावर आधारित जर प्रश्न असेल, तर ते साल लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे, हा मुद्दा पहिला आपण डोक्यामध्ये घ्यायचा. त्याच्याशिवाय आपण पुढे जायचं नाही, मग आपण चुकणार नाही. तर पहा, 15 जानेवारी 2016ला शुक्रवार होता तर 15 जानेवारी 2017ला कोणता वार असेल? आता ते लीप वर्ष आहे, आपल्याला 1 वर्षाने पुढे जायचंय. आपण ही संकल्पना अगोदरच शिकलेलो आहोत की जर एखादं सामान्य वर्ष असेल, त्या सामान्य वर्षातल्या एखाद्या तारखेचा जो वार असतो तो वार त्याच्या पुढील वर्षामध्ये 1ने पुढे जात असतो, आणि जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षातील एखाद्या तारखेचा वार हा त्याच्या पुढील वर्षामध्ये 2 दिवसांनी पुढे जात असतो. आता या ठिकाणी 2016 हे लीप वर्ष आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी त्या 15 तारखेचा जो वार आहे तो शुक्रवार जो आहे तो आपल्याला 2 दिवसांनी पुढे गेलेला दिसेल. मग शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 रविवार हे उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. पुढचा प्रश्न आहे, 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवार होता तर त्याच वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी असेल? 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवार होता. आता 14 नोव्हेंबरला तुम्हाला सर्वांना माहित आहे 2022ला काय होता, सोमवार होता, तर त्याच वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी असेल? आता आपण शिकलेलो आहोत पहा, बार्शी स्वाती, आहे का नाही. 14 नोव्हेंबर ही पंडित जवाहरलाल नेहरूजींची जयंतीचा दिवस आहे आणि तोच बालदिन सुद्धा असतो. हे आपण सुरुवातीला त्या महिन्यांचा अभ्यास करताना किंवा त्या दिनविशेषांचा अभ्यास करताना अभ्यास केला आहे. मग आता बालदिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बा शी स्वा टी, आहे का नाही, टिळक पुण्यतिथी आणि बा म्हणजे बालदिन, तर हे दोन्हीही दिनविशेष जे आहेत हे एकाच वारी असतात. म्हणजेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी सोमवार दिलाय तर या ठिकाणी पुढे जो लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा जो वार विचारलेला आहे तर तो सुद्धा कोणता असणार आहे, सोमवारच असणार आहे. हा सोमवारच असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, नेहाचा तिसरा वाढदिवस 29 फेब्रुवारी 2012ला होता तर तिचे जन्मवर्ष कोणते? आता हा प्रश्न जरा गमतीचा आहे, पहा सगळ्यांनी जरा व्यवस्थित लक्ष द्या. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणकोणते सोडवत आहे पहा बरं, सोडून पटकन किती जणांना येते उत्तर आपण पाहूया.
नेहाचा तिसरा वाढदिवस 29 फेब्रुवारी 2012 ला होता, तर तिचे जन्मवर्ष कोणते? तिचं जन्मवर्ष विचारले पहा. तिचा आपल्याला वाढदिवस, तिसरा वाढदिवस हा दिलेला आहे आणि तिचं जन्मवर्ष विचारलेलं आहे. हा प्रश्न अतिशय म्हणजे थोडा गोंधळणारा जरी वाटत असला तरी सोपा प्रश्न आहे, फारसा अवघड नाही. आपण काय करायचं आहे की या ठिकाणी तिसरा वाढदिवस, तिचा तिसरा वाढदिवस एकदा येतो हे तुम्हाला सर्वांना माहित असेल, कारण ती लीप वर्षातली तारीख आहे आणि ती तारीख 4 वर्षातून एकदाच येत असते. आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची जन्मतारीख सुद्धा 29 फेब्रुवारी होती पहा. तर 29 फेब्रुवारीला तिसरा वाढदिवस आहे नेहाचा. मग आपण आता तिचा जन्मदिवस काढायचा आहे. जन्मदिवस काढायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला मग मागे यावं लागेल. पुढे जावं लागेल? नाही, मागे यावं लागेल. तर मग पहा आता अगोदर मग मागे कसं यायचं? दुसरा वाढदिवस, दुसरा वाढदिवस, पहिला वाढदिवस आणि जन्म. आता असं उलट पाठीमागे जर आलं तर 29 फेब्रुवारी 2012ला तिचा तिसरा वाढदिवस होता. तर 4 वर्षांचा फरक आहे. 4 वर्षातून एकदाच वाढदिवस होतो, म्हणजे 4 वर्ष आपल्याला लगेच मागे यावं लागेल. मग 29 फेब्रुवारी 2008, 4 वजा केले 12 मधून, तर या ठिकाणी दुसरा वाढदिवस तुझा कधी असणार आहे? 29 फेब्रुवारी 2008 ला. पहिला वाढदिवस कधी असणार आहे? इथून पुन्हा 4 वजा करा, 2004. आता 2004 पर्यंत बरेच मुलं येतात आणि लगेच तोच त्याचं जन्मवर्ष वगैरे समजून बसतात. अशी पण फसगत करायची नाही. हा पहिला वाढदिवस आलाय आणि मग आता जन्म कधी झाला? तर 4 वर्षापूर्वी. मग पुन्हा 4 वजा करा, तर या ठिकाणी जन्मवर्ष जे आहे ते जन्मवर्ष 2000 हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये जे दिलेलं आहे ते 2000 हे तिचं जन्मवर्ष असेल. म्हणजे काही काही प्रश्न अगदी सहज सोपे वाटतात, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी आपल्याला गोंधळून टाकण्याची स्थिती निर्माण केली असते. आपला काहीतरी गोंधळ होईल, आपण काहीतरी कुठेतरी चूक करू असं वाटत असतं. तर आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी काही अडचण येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, असे बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत, परंतु आता आपण वेळेअभावी हे प्रश्न सर्व काही घेऊ शकत नाहीत. आपली या ठिकाणी वेळ ही संपलेली आहे. तर आज या ठिकाणी मिशन आरंभ अंतर्गत आपल्या पाथर्डी तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड साहेब, त्याचबरोबर आपल्या मिशन आरंभचे नोडल अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब यांनी मला या ठिकाणी ही जी ऑनलाईन तासिका आहे ही ऑनलाईन तासिका घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर, अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम जो आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांच्या अतिशय फायद्याचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा भाग होता आलं तर त्याबद्दल मी आपणा दोघांचंही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून हे जे तंत्रस्नेही म्हणून जे काम पाहतायत, सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून जे काम पाहतायत, असे आमचे मित्र सन्माननीय रामकिशनजी वाघ सर, हेही या ठिकाणी असल्याशिवाय हे सगळं जे आहे हे सगळं शक्यच नाही. आणि अतिशय हुशार आणि अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही कार्याला अतिशय पटकन धावून येणारे व्यक्तिमत्व आहे. आणि आमचे मित्र आदरणीय खेडकर सर, सुनीलजी खेडकर सर, हे या ठिकाणी या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित राहिले. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.